संकटाच्या काळात मन विचलित होतं, चिंता वाढते आणि भीती ग्रासते. पण भगवद्गीता आपल्याला एक सुंदर आत्मशांतीचा उपाय सांगते. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, दुःख, यश अपयश, लाभ हानी, मान अपमान या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत. त्या क्षणिक आहे. त्या आल्याच पाहिजे, पण त्या नक्की जातील. गीतेतलं पहिलं तत्वज्ञान सुख दुःख समान समजून स्वीकारा. जेव्हा तुम्ही दुःखाला दुःख न मानता ते एक टप्पा म्हणून बघाल, तेव्हा मन शांत होईल. दुसरा उपाय, कर्म करत राहा. श्रीकृष्ण सांगतात, कर्म थांबवलं की दुःख वाढतं. जसं पाणी साचलं की दुर्गंधी येते, तसं मन थांबलं की चिंता वाढते. तिसरं गुपित, माझ्यावर श्रद्धा ठेवा. सर्व धर्मांचा त्याग करून तू फक्त माझा शरण हो. श्रीकृष्ण सांगतात, मी तुझं रक्षण करीन. म्हणून संकटात गीता वाचा, तिचे मंत्र ऐका, नामस्मरण करा आणि मन शांत करा. कारण संकट टाळता येत नाहीत, पण शांती मिळवता येते. हरिओम तत्सत. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.